नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। पिंकी उर्फ करिश्मा, हिचा करिश्मा किती खतरनाक होता ते आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत। निलेश चव्हाण तो एक विकृत पद्धतीचा माणूस असल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर ही करिश्मा हगवणे ही या घरची मोठी आणि या दोनही मुलांपेक्षा मोठी असलेली करिश्मा हगवणे ही आई वडिलांची लाडकी आणि घरात फक्त तिचाच करिश्मा चालायचा। नावाप्रमाणे ती सगळ्यांवरती बॉदरेशन ठेवायची, सगळ्यांवरती हुकूम चालवायची असं आता समोर आलेलं आहे। तर मंडळी, करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण ही दोन व्यक्ती आणि या दोन व्यक्तींमुळे हे प्रकरण जरा जास्तच चिघळत चाललंय। कसपटे कुटुंबाला धमकी देणारा निलेश चव्हाण। कसपटे कुटुंब ज्या वेळेस वैष्णवीचं बाळ आपल्या ताब्यामध्ये द्या यासाठी गेलं असता, याच कसपटे कुटुंबाला बंदुकीची धमकी देणारा हा निलेश चव्हाण। वैष्णवीचं बाळ हे याच निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आलेलं होतं आणि ते बाळ आपल्याला मिळावं यासाठी कसपटे कुटुंब हे गेले असता याच निलेश चव्हाण याने त्यांना धमकी दिली। निलेश चव्हाण याचा देखील इतिहास हा छळवणुकीचा राहिलेला आहे। त्याच्या पत्नीचा देखील त्याने भयंकर असा छळ केलेला आहे आणि त्याच्या पत्नीने देखील त्याच्या विरोधात तक्रार दिलेली आहे। असा हा निलेश चव्हाण आणि करिश्मा यांच्या दरम्यानची ही माहिती उघड झालेली आहे। निलेश चव्हाण हा त्याच्या पत्नीचा विकृत असा छळ करायचा, स्वतःच्या पत्नीचा देखील तो विकृत छळ करायचा। करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण एकमेकांचे मित्र होते। आता ही करिश्मा चव्हाण जी आहे, जी या हगवणे कुटुंबात एक हुकमी सत्ता चालवायची, त्या करिश्मा हगवणेचा निलेश चव्हाण हा मित्र होता। तर निलेश चव्हाणचे अमानुष असे कारनामे आपण जाणून घेऊया। लग्नानंतर निलेश चव्हाण स्वतःच्याच पत्नीचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा। त्याने त्यासाठी घरामध्ये कॅमेरे लावून ठेवलेले होते आणि तो रात्री बेडरूमचे लाईट्स बंद करत नव्हता। बेडरूमच्या सीलिंग फॅनला त्याने स्पाय कॅमेरा लावल्याचं त्याच्या पत्नीच्या लक्षात आलेलं होतं आणि त्याच्या पत्नीने या संदर्भाने तक्रार देखील पोलिसांमध्ये केलेली होती। बेडरूम मधल्या एसीला देखील स्पाय कॅमेरा लावल्याचं निलेशच्या पत्नीच्या लक्षात आलं। निलेश हा इतका विकृत माणूस होता की तो त्याच्या पत्नीसोबत असलेले शरीर संबंध त्या एसीला लावलेल्या आणि फॅनला लावलेल्या स्पाय कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड करायचा आणि हे सगळं त्याच्या पत्नीच्या लक्षात आलं। एकदा निलेशच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला आणि धक्कादायक गोष्टी समोर आल्या। त्याच लॅपटॉपमध्ये त्याच्या पत्नीसोबत या निलेश चव्हाणने जे शारीरिक संबंध ठेवलेले होते त्याचे व्हिडिओ त्याच्या पत्नीला त्या ठिकाणी आठवून आले आणि एवढंच नाही तर याच लॅपटॉपमध्ये निलेश चव्हाणचे इतर महिलांसोबतचे देखील शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ हे समोर आले होते। तर असा हा विकृत माणूस जो आपल्याच शारीर संबंधाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या लॅपटॉपमध्ये स्टोअर करून ठेवत होता, आपल्या पत्नीच्या सोबतचे शरीराचे संबंध असलेले व्हिडिओ देखील ठेवत होता आणि इतर महिलांच्या सोबत असलेले शरीर संबंधाचे व्हिडिओ देखील हा या लॅपटॉपमध्ये रेकॉर्ड करून ठेवायचा। तर पत्नीनं याबाबत निलेश चव्हाणला जाब विचारल्यानंतर त्याने चाकूने ठार मारण्याची धमकी त्याच्या पत्नीला दिलेली होती आणि अखेर निलेशच्या पत्नीने 14 जून 2022 मध्ये पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती आणि तिने घर सोडलं होतं। निलेश विरोधात पत्नीने तक्रार देऊनही वारजे पोलिसांनी त्याला अटक केलेली नव्हती, तो मोकाट फिरत होता आणि याच दरम्यान आत्ताचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आता निलेशवरती कारवाई करण्यात येईल, त्याचा सगळा रेकॉर्ड काढला जाईल आणि त्याच्यावरती मोठी कारवाई होणार असे संकेत संभाजी कदम जे पोलीस उपायुक्त आहेत यांनी सध्या ही माहिती दिलेली आहे।
तर निलेश चव्हाणचा जो इतिहास छळवणुकीचा राहिलेला आहे तसाच इतिहास या करिश्मा हगवणेचा देखील राहिलेला आहे. घरातल्या दोनही सुनांना हिने प्रचंड त्रास दिल्याची माहिती समोर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैष्णवीचं जे बाळ होतं ते बाळ देखील याच निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आलेलं होतं. आता निलेश चव्हाणकडे का ठेवण्यात आलेलं होतं तर करिश्मा हगवणे ही निलेश चव्हाणची मैत्रीण होती. आता मैत्रीण असल्यामुळे हे बाळ हिच्याच सांगण्यावरून या निलेश चव्हाणकडे ठेवण्यात आलं होतं अशी माहिती समोर येते. करिश्मा हगवणे ही करिश्मा हगवणे आहे तरी कोण आणि या करिश्मा हगवणेचा काय इतिहास आहे ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करू. याच कुटुंबातील मोठी सून हिने करिश्मा हगवणेबद्दल प्रचंड मोठे गौप्यस्फोट केलेले आहेत. यामध्ये कौटुंबिक वादामध्ये निलेश चव्हाण हा नेहमीच सहभागी व्हायचा. तो कमरेला पिस्तूल लावून फिरायचा आणि याच निलेश चव्हाणच्या सोबत करिश्मा हगवणे देखील आमच्यावरती अन्याय करायची असं मयुरी जगताप हिने सांगितलेलं आहे. ती हगवणे कुटुंबाची मोठी सून आहे. निलेश चव्हाणकडून स्वतःच्या पत्नीचा तर विकृत असा छळ तो करायचाच, पण हगवणे कुटुंबातील सुनांचा देखील यामध्ये तो छळ करायचा. आणि ही करिश्मा हगवणे ज्या पद्धतीनं या सुनांचा छळ करायची त्याच्यामध्ये हा तिला साथ द्यायचा. हा निलेश चव्हाण करिश्माचा मित्र होता. तर अशा पद्धतीनं या निलेश चव्हाणची माहिती समोर येते. आणि ही करिश्मा हगवणे ही कोण आहे तर ही या दोन भावांची मोठी बहीण आहे. हिचं वय 34 वर्ष आहे, पण तरी देखील ही अविवाहित आहे. ती एक फॅशन डिझायनर आहे आणि तिचा एक फॅशन डिझायनिंगमधलाच व्यवसाय. आणि याच फॅशन डिझाईनच्या व्यवसायाच्या उद्घाटनासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या देखील या ठिकाणी त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यांचा सत्कार करताना करिश्मा आणि तिची आई या दोघींचे फोटोज या माध्यमातून दिसत आहेत. तर याच ठिकाणी करिश्मा आणि सुप्रिया सुळे यांचे देखील फोटो समोर आलेले आहेत. त्याचबरोबर आदिती तटकरे यांच्यासोबत देखील तिचा फोटो असल्याचं समजतं. तर कोण आहे ही करिश्मा हगवणे? करिश्मा ही राजेंद्र हगवणे यांची मोठी मुलगी आहे. 35 वर्षीय करिश्मा अजूनही अविवाहित आहे. तिने लग्न केलेलं नाही आहे. करिश्मा एका फॅशन डिझायनर तिचं स्टोअर आहे आणि त्या स्टोअरची ती मालक आहे. ती स्वतः फॅशन डिझायनर आहे. त्याचबरोबर तिचा लक्ष्मी तारा नावाचा ब्रँड आहे आणि कोथरूडमध्ये तिचं दुकान देखील आहे. हगवणे कुटुंबातील सुनांबद्दलचे निर्णय तीच घ्यायची. करिश्मा सांगेल तीच पूर्व दिशा घरात असायची अशी परिस्थिती होती. आणि अशी माहिती मयुरी जगताप यांनी ही माहिती दिलेली आहे. तर मारहाण करणारा नवरा, भांडणं लावणारी नणंद, त्रास देणारी सासू आणि छळ करणारा सासरा अशी हगवणे कुटुंबातील क्रूर चौकडी होती असं मयुरी जगतापने पुढारीला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं करिश्मा हगवणे आणि निलेश चव्हाण हे एकमेकांचे मित्र होते. करिश्मा ही गेली 34 वर्ष वयाची आहे आणि तिचं अद्यापही लग्न झालेलं नाही आहे. ती अविवाहित आहे. त्याचबरोबर या कुटुंबातील सुनांचा हिच्यामार्फत प्रचंड छळ होत होता अशी देखील माहिती समोर आलेली आहे. तर मंडळी अशा पद्धतीची ही माहिती आहे करिश्मा आणि निलेश चव्हाण यांच्या संदर्भात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस.